नमस्कार मित्रांनो, जय हिंद। 26 जानेवारी आपल्या भारताचा गणतंत्र दिवस जो आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतो आणि हा दिवस साजरा करण्यासाठी आपली खरी भिस्त किंवा मदार असते ते आपले खरे दैवत म्हणजेच सैन्य दल आणि आपले युवक यांच्यावर। हे तरुण किंवा युवक किंवा युवान हे खूप तल्लख आणि हुशार आहेत। त्यांच्या हुशारीचं कारण आपली शिक्षण पद्धती नाही, तर आता जे तुम्ही पाहत आहात ते यूट्यूब आणि आपला गुगल आजोबा। जे हवं त्याची माहिती त्याचे 4 शब्द या 2 सर्च इंजिनमध्ये टाकले की लगेच अलादीनच्या चिरागमधील जिनीसारखी कमी पैशात मिळणाऱ्या अनलिमिटेड डाटाच्या भरवशावर हवी तेवढी माहिती गोळा करतात आणि मग कट्ट्यावर कॉलेजमध्ये गप्पा मारताना एकमेकांच्या अक्षरशः तोंडावर मारतात। आली रे आली आता आमची वारी, भारत आमचा जगात भारी। आली जरी कोरोनाची महामारी, दुनिया बघते आमच्याकडे सारी। नर असो वा नारी, तुम्हाला वाईट वाटलं तर आम्हालाच म्हणा स्वारी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय फुकटची दुनियादारी। घ्या समजून। मित्रांनो, आपल्या तरुणांना इम्रान हाशमीच्या त्या कामांची संख्या, पुष्पा किंवा स्क्विड गेमच्या पिक्चरची पूर्ण स्टोरी, जो बायडेनच्या शाळेचे नाव, शी जिनपिंगच्या मावशीचे नाव, अहो इतकंच कशाला, राहुल गांधींच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षकांची नावे देखील माहीत आहेत। सॉरी, राहुल गांधी आणि उच्च शिक्षण नको नको नको, नवीन वाद नको। तर सिरियसली विचार केला तर आजच्या तरुणाला जर एवढं सगळं माहीत आहे तर मग त्यांना खरोखरच माहीत असायला हवं की 26 जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे म्हणजेच गणतंत्र दिवस का साजरा करतात। चला अहो चला ना बघूया। हे बघा, पूछ चुके हैं गणतंत्र दिवस क्यों मनाया जाता है? शशि जरा बता। ये आपका बेटा था आज़ादी मिली थी हिंदुस्तान को। हिंदुस्तान को हाँ। किस दिन? अच्छा, दिन तो नहीं लेकिन 26 जनवरी 1947 को मिली थी। आज़ादी मिली। लेकिन अंकल जी, ये 15 अगस्त को क्या मिली थी देश को? देखिए दोनों मिला के आज़ादी के ऊपर ही है सर। दोनों को मिलाइए, 15 जनवरी को 26 जनवरी को और 15 अगस्त को, तब जाके आज़ादी मिली थी, ये अंकल जी का कहना है। पूर्ण मिली थी पहले आधी मिली थी, हाँ। 26 जनवरी को हाफ आज़ादी मिली और 15 अगस्त को पूर्ण आज़ादी मिल गई। कितने महीने लगे इसको? जनवरी से अगस्त तक काफ़ी महीने लग गए आज़ादी मिलने के प्रोसेस में। आपका ज्ञान सागर पाकर हम धन्य हैं अंकल जी के लिए। मिलिए एक बार। आज 26 जनवरी है, आज क्या है खास दिन? आज के दिन अपना देश आज़ाद हुआ था। आज के दिन क्या हुआ था? आज़ाद हुआ। हमारे देश का युवा काफ़ी इंटेलिजेंट हो गया, स्मार्ट हो गया, हमें फख्र होना चाहिए। पहले लोगों को ये बातें पता नहीं होती थी कि आज के दिन देश आज़ाद हुआ, लेकिन आप दोनों ने बता के मेरा सर गर्व से ऊंचा कर दिया। एक बार दोस्तों बोले कि पढ़े लिखे और साक्षर बनिए। बोलिए। पढ़े लिखे साक्षर बनिए। गणतंत्र दिवस अपना मतलब भारत का सबसे बड़ा देश। बड़ा देश। हाँ हाँ। क्या हुआ था उस दिन? क्या हुआ था? आज़ादी मिली थी हमारे देश को। आज़ादी तो मिल गई थी। हाँ। 15 अगस्त को। हाँ। ये 26 जनवरी फिर क्यों मनाते हैं लोग? बस ये आज़ादी के लिए अपना देश 2-3 बार आज़ादी ही मना रहे हैं हाँ, लोग, है ना? हाँ। मूर्ख है लोग। आप बोलिए लोगों को कि आप मूर्ख हैं। नहीं सर, क्यों मूर्ख है? आप नहीं, हाँ। वो लोग जो बार बार ये संविधान की बातें करते हैं। बोलिए कि संविधान वगैरह कुछ नहीं होता। बोलिए संविधान कुछ नहीं होता। हाँ हाँ, कुछ नहीं होता सर। आप बताइए मैम। 26 जनवरी हम, क्योंकि इस दिन हमारा मुझे सही से पता नहीं है मतलब इंडिपेंडेंस और उसका डिफरेंस, बट आई थिंक सर आप नहीं बताएंगे प्लीज। मैडम का नंबर चल रहा है, आप बताइए। 26 जनवरी क्यों मनाते हैं हम लोग? आई थिंक हमने भारत का संविधान इस दिन हमने वो किया था, डिसाइड, फाइनलाइज। और गणतंत्र दिवस पे क्या किया था हम लोगों ने? आज़ाद हुआ था। आज़ाद हुआ था गणतंत्र दिवस पर। गणतंत्र दिवस पर आज़ाद हुआ था, तो 15 अगस्त को क्या हुआ था? ओ सॉरी, वो इंडिपेंडेंस डे। अच्छा, गणतंत्र दिवस 26 जनवरी होता है। मुझे क्या होता है? क्योंकि आज़ादी मिली थी। आज़ादी मिली थी, बिल्कुल सही जवाब। इस दिन देश को आज़ादी मिली थी। किससे आज़ादी मिली थी हमें? कॉन्स्टिट्यूशन फॉर्म हुआ था इस दिन। अच्छा, अब आप चेंज कर रहे हैं अपना जवाब। मैडम, आपकी बेटी है, ये बार बार अपना जवाब बदल रही है, क्या कहना चाहेंगे आप इस पर? कुछ नहीं कहना चाहूँगी। 15 अगस्त क्यों मनाते हैं ये बताइए। इंडिपेंडेंस डे है।
अच्छा, देश का संविधान लिखा किसने था? नहीं पता। ये बताना नहीं चाहेंगे आप? ये बहुत गुप्त जानकारी है, ये हमारे साथ शेयर नहीं करेंगे। ये हमारा देश आज़ाद हुआ था। हमारा देश आज़ाद हुआ था किस दिन? के दिन 1926 1926 में 50 1926 या 50 में हमारा देश आज़ाद हुआ। किस दिन हुआ था? 1926 के 50 दिन 1926 के 50 क्लियर नहीं कर पा रहे हैं। 26 हाँ 1947 की 50 में हुआ था आज़ाद। स्कूल में गए हो कभी? गया था दोबारा जाओ यार, दोबारा स्कूल में पढ़ना स्टार्ट कर। क्या खास दिन है आज? 26 जनवरी 26 जनवरी क्यों मनाते हैं हम लोग? जो गांधी जी ने आज़ाद हुए थे। गांधी जी आज़ाद हुए थे इस दिन हमारे। और कौन कौन आज़ाद हुआ था? मुझे नहीं मालूम सर। तुम आज़ाद हुए थे? नहीं हुए? तुम गुलाम हो अभी? मैं अभी गुलाम। किससे गुलाम हो तुम? अभी तो अब मोदी जी से हैं। मोदी जी का गुलाम है। चलिए भाई साहब, आपका जवाब बहुत ही निराला था। ये गणतंत्र दिवस क्यों मनाया जाता है? देश आज़ाद हुआ। देश आज़ाद हुआ था। और 15 अगस्त को क्या हुआ था? वो भी देश आज़ाद हुआ था। ये देश कितनी बार हमारा आज़ाद हुआ है? एक बार आज़ाद हुआ था। आपने दोनों बार बता दिया। नहीं, एक बार आज़ाद हुआ। दूसरी बार क्या हुआ देश के साथ? कुछ नहीं हुआ, आज़ाद चल रहा है, चल रहा है। चलिए, क्या हाल है? अच्छा, एक बात बताइए हमें, गणतंत्र दिवस क्या होता है? गणतंत्र दिवस होता है देश का आज़ादी का दिन। देश का आज़ादी का दिन। और 15 अगस्त क्या होता है? अच्छा, वही आज़ादी का दिन होता है। ये इसमें पहले वाले में आज़ादी नहीं मिली थी क्योंकि दूसरे में इंडिया और पाकिस्तान अलग हो गए। दूसरे में जो इंडिया पाकिस्तान अलग हुआ था उससे आज़ादी मिली हमें इस वक्त देर हो गए। और 15 अगस्त सन 1947 को क्या हुआ था? वो तो सर बताइए। वो कुछ तो हुआ होगा उस दिन भी। उस दिन 15 अगस्त 1947 उस दिन सर हमारे देश का मतलब क्या कहते हैं ह्या बघितलं कसे आहेत आपले नागरिक आणि भावी युवक. हे युवक यांच्या हातात भारताची बागडोर आहे. साला बागेची साफसफाई आणि डोअर कीपर पण कोणी ठेवणार नाही यांना. असो तर 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणजे काय आठवतंय? सांगा बरं. झेंडावंदन, दिल्लीची ती सकाळची परेड, ते थंडीचे दिवस, स्वेटर घालून शाळेत जाणे, आपल्या देशाची पर्यायाने सैन्याची ताकद आणि कदम ताल, रणगाडे आणि अस्त्र शस्त्र बघून अगदी आपला ऊर अभिमानाने भरून येणे. शिवाय निरनिळ्या राज्यांचे रथ बघून आपला महाराष्ट्राचा रथ कसा असेल आणि रथ दिसला की स्वतः तिथे असल्याचा आनंद मिळवणे. मित्रांनो, सध्या आपला देश एवढा पुढारलेला आहे, आपण एवढे शस्त्रसज्ज झालोय की चीनची ओली आणि पाकिस्तानची पिवळी झालेली आहे. हां, आता तरी असंही ऐकलंय की आपण हळूहळू आत्मनिर्भर होऊन इतर देशांना शस्त्रसामग्री विकणार आहोत. अहो खरंच 6-7 लहान सहान देशांना तर आपण ब्रह्मोस मिसाईल, चेतक विमान किंवा भीष्म टँक विकणार आहोत. कारण ये नया भारत है, ये दुश्मनों के घर में घुसता भी है और मार के परत आपल्या देशात सही सलामत येता भी है. या रिपब्लिक डे सोबत बऱ्याच गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे विथ परिवार ट्रिपला जाणे, ड्राय डे असल्यामुळे शिव्या देणे, ॲमेझॉन आणि तत्सम शॉपिंग साईटवर रिपब्लिक डे सेलची चर्चा करणे, सेट मॅक्सवर तिरंगा, झी सिनेमावर बॉर्डर, कुठल्या तरी चॅनलवर अभिषेकचा एलओसी किंवा जमीन आणि त्याच्या पलीकडे जाऊन मनोज कुमार आणि न चुकता सूर्यवंशन. 26 जानेवारी 1950 साली आपले संविधान लागू झाले. लागू म्हणजे ते लागू नाही हो, ते श्रीराम लागू. ते तर 16 नोव्हेंबर 1927 साली झाले होते. ते ग्रेट मराठी ॲक्टर श्रीराम लागू. तर आपले संविधान आपण अंगीकारले होते म्हणून आपण 26 जानेवारीला गणतंत्र दिवस साजरा करतो. आता राहील ना लक्षात? उद्या 3 वेळा लिहून या. तर आपल्या देशाचे संविधान याला लिहिले होते भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. म्हणजे आंबेडकर हे एकटे नव्हते आणि ते संविधान समितीचे पहिले नाही तर तिसरे अध्यक्ष होते. लगा ना शॉक? आहे ना शॉकिंग? कसं ते पुढे पाहू. संविधान किंवा राज्यघटना म्हणजे काय? म्हणजेच संविधान किंवा राज्यघटना, ज्याला कॉन्स्टिट्यूशन, हा आपला देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे
अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक किंवा अनेक पुस्तके किंवा कायदेशीर कलमांमध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात. इंग्रजी भाषेमध्ये 22 भाग, 444 कलमे, 118 दुरुस्त्या आणि 1,17,369 शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. या उलट फक्त 7 कलमे आणि 26 दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते. आता पुढे बघूया संविधान सभेची स्थापना ते संविधान सादर करण्याचा दिवस यातील गंमत. तर 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली, कारण ती एक फ्रेंच प्रथा होती. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना सभागृहात म्हणजेच आताच्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पहिली बैठक झाली. संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती होती JB कृपलानी. आता पहिला शॉक, सच्चिदानंद सिन्हा पहिले तात्पुरते अध्यक्ष झाले, कारण वेगळ्या राज्याची मागणी करत मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. आता 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेने राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष केलं, हे दुसरे अध्यक्ष. हरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि BN राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले. सुरुवातीला तिथे एकूण 389 सदस्य होते. ते फाळणीनंतर 299 वर घसरले. 389 सदस्यांपैकी 292 सरकारी प्रांतातील, 4 मुख्य आयुक्त प्रांताचे आणि 93 राज्यातील होते. 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर केला आणि मूलभूत तत्वे मांडली. हीच नंतर राज्यघटनेची प्रस्तावना ठरली. 22 जानेवारी 1947 रोजी वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 22 जुलै 1947 रोजी आपला नवा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व असे दोन्ही विभागले गेले. 29 ऑगस्ट 1947 रोजी BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, हे म्हणजे तिसरे अध्यक्ष. समितीचे अन्य सदस्य होते मुन्शी, मुहम्मद सदुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, N गोपालस्वामी अय्यंगार आणि TT कृष्णमाचारी, कारण 1948 साली निधन झालेल्या DP खेतान यांच्या जागेवर TT कृष्णमाचारी आले होते आणि N माधवराव यांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे त्यांनी BL मित्तर यांची जागा घेतली होती. 16 जुलै 1948 रोजी हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्याप्रमाणेच TT कृष्णमाचारी यांना देखील विधानसभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची अखेरची बैठक झाली. त्यात साधारण 395 लेख, 8 अनुसूची आणि 22 भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली आणि तिला मान्यता मिळाली. आणि आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली. या प्रक्रियेला साधारण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले आणि या सगळ्या प्रोसेसला किती खर्च आला माहिती आहे? 64 लाख रुपये खर्च आला. अजून एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, सगळ्यांचे लाडके म्हणजेच आपले चाचा नेहरू म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांना आंबेडकर हे त्यांच्या मंत्रिमंडळात नको होते, पण आपले महात्मा गांधी यांच्या आग्रहाखातर त्यांना कायदा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तसेच आंबेडकर यांच्या हाताखाली तज्ज्ञ कायदे पंडित यांची मोठी टीमही दिली गेली. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपण पाहिले आहे, कुठे काही चांगलं झालं किंवा चांगलं दिसलं तर आपण लगेच ते आत्मसात करतो. त्याला सध्या सायन्समध्ये एक थेअरी आहे, थेअरी ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे एखादी गोष्ट स्वतः तयार न करता इकडून तिकडून आणायची, त्याची जागा, स्थान आणि स्थिती किंवा त्याची भाषा बदलायची.
आपलं संविधान पण काहीतरी थोडं थोडं असंच आहे बरं का. का बरं? तर संविधानातील पंचवार्षिक योजनेची जी कल्पना आहे ना, ती आपण सोव्हिएत युनियनकडून घेतली आहे. डायरेक्टर प्रिन्सिपलची तत्वे आपण आयर्लंडकडून घेतली. आयडल्स ऑफ लिबर्टी, इक्वेलिटी आणि फर्टिलिटी यासारखे उच्चारायला आणि समजायलाही जडजड शब्द आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया या आयडियाची कल्पना आपण अमेरिकेकडून ढापलेली आहे. मित्रांनो, यालाच म्हणतात सगळ्या गोष्टी आत्मसात करणे आणि अडॉप्ट करणे. आणि आपण असा विचार करत होतो की संविधान समिती आणि त्याचे अनेक अध्यक्ष किती वेळ घेतात ना संविधान बनवायला? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. अहो भाऊ, असं सगळं गोळा करून एकत्र बांधायचं म्हटल्यावर इतका वेळ लागणारच ना. समजता नाही यार. असं असलं तरी आपलं संविधान ओरिजिनल आहे बरं का. ओरिजिनल म्हणजे जसं अन्नू मलिकचं म्युझिक ओरिजिनल नाही का? नाही. किंवा टोपीवाला तो गायक नाही का, ओ हुजूर, हिमेश रेशमिया, त्याचा आवाज ओरिजिनल आहे नाही का? किंवा आपल्या पप्पूची स्वतःची मते, ही सगळी जितकी ओरिजिनल आहेत ना तितकीच आपलं संविधान देखील ओरिजिनलच आहे बरं का. असो, घटनेने आपल्याला 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. याचा उपयोग आपण कमी आणि दुरुपयोगच जास्त करतो. कारण आपल्याला अधिकार माहीत आहेत, पण त्यामागील आपली कर्तव्य आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यातील पहिला अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच. याचा सगळ्यात जास्त गैरवापर भारतातच होतो. कोणीही उठून त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतो, कोणाला काहीही बोलतो. आपल्या देशवासियांना खरं तर पहिलं ट्रेनिंग कुठं, किती आणि कसं बोलावं याचंच दिलं पाहिजे. अहो, काही मंडळी तर असं बोलतात की आपल्याला सांगावं लागतं, तू गप होतास तेच बरं होतं. तर काय. दुसरा अधिकार आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क. कलम 23 आणि 24 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. भारतामध्ये पूर्वीपासून वेठबिगारी, देवदासी या पद्धती अस्तित्वात होत्या. मजुरांवर जमीनदारांचं नियंत्रण होतं. मागासवर्गीय स्त्रियांचं शोषण होत होतं. अशा प्रकारचं शोषण बंद करण्यासाठी हा हक्क देण्यात आला आहे. बालमजुरी, वेठबिगारी यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा हक्क घटनेने दिलेला आहे. मला वाटतं सध्या नवऱ्यांना त्यांच्या बायकोपासूनच या अधिकाराची जास्त गरज पडणार आहे. अहो, किती सहन करायचं, किती दाबून राहायचं, या विरुद्ध मी पण आवाज उठवणार आहे. हो, खरंच. फक्त बायकोच्या परवानगीची मी वाट पाहत. आपला तिसरा अधिकार म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल माहिती दिली गेलेली आहे. याचा अर्थ असा की भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्या धर्माप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचाही अधिकार आहे. सर्व धर्म समान असून भारत देशाचा एक विशिष्ट असा धर्म असणार नाही, याचा पुनरुच्चार या कलमांमध्ये केला आहे. सर्व धर्मांना समान न्याय, आदर मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असंही या कलमात नमूद केलेलं आहे. तसंच धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची काळजी घेण्याचंही सांगण्यात आलं आहे. आणि याचा अर्थ काहींनी अनेक पंथ, मार्ग, मठ, मशिदी आणि अगदी काल परवापर्यंत जो शब्द आपण ऐकतो ना, गजवाये हिंदपर्यंतही मजल मारलेली आहे. अहो, कुठे रस्त्यावर मांडव उभे करून आरत्या करतात, तर कुठे रस्त्यावर नमाजही पडतात. मंदिर मशिदीवरील भोंगे हे तर अगदी वेगळंच प्रकरण आहे. असू द्या. चौथा अधिकार आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. हा प्रकार तर जगावेगळाच आहे. जो मेरे मन को भाया, तसंच जे स्वतःसाठी योग्य ते सांस्कृतिकदृष्ट्या योग्य, आणि जे योग्य नाही, अयोग्य वाटतं त्यासाठी आग्रह करायचा. आणि हे न मानणाऱ्याला कुत्र्यासारखा धुवायचा, हे आपलं कल्चर. आपला पुढचा म्हणजे 5वा अधिकार आहे राईट टू इक्वॅलिटी. हा प्रकार पण व्यक्ती आणि समाज तसाच पंथ यांच्या प्रथेनुसार बदलतो. काही नियम फक्त पुरुषांसाठी आणि काही नियम फक्त स्त्रियांसाठी. हिंदू कायद्यानुसार वेगळे नियम आणि मुस्लिम लॉनुसार वेगळे नियम. मग काय घंटा इक्वॅलिटी होणार आहे?
अजून त्या समान नागरी कायद्याची किती वेळ वाट बघायची आहे काय माहीत. नोकरीतील समान संधी हा कायम वादाचा विषय. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांनाही स्थगिती दिलेली आहे. पण त्यामुळे सर्वच समाज घटकांना सरकारी नोकरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यात मराठा समाजाचे उमेदवारही आहेत बरं का. आणि 6वा मूलभूत अधिकार आहे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कलम 32 हे घटनेतलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे. ते म्हणतात, जर मला विचारलं की घटनेतलं सगळ्यात महत्त्वाचं कलम कोणतं किंवा घटनेतनं असं एखादं कलम सांगा ज्याशिवाय घटनेला अर्थच उरणार नाही, तर कलम 32 हा संपूर्ण राज्यघटनेचा आत्मा आहे. याचा अर्थ असा की वरील 5 अधिकारांची अवहेलना झाली तर तुम्ही डायरेक्ट कायद्याचा आधार घेऊन सरकारवर देखील आरोप करू शकता, प्रश्न विचारू शकता. आपले संविधान अनेक अधिकार देते. कोणी आडवा प्रश्न विचारला तर त्यानुसार सुधारणा देखील करते. नवीन कायदे संसदेमध्ये संमत करते आणि बनवलेले कायदे रस्त्यावरच्या आंदोलनासाठी मागे घ्यायलाही भाग पाडते. आपले संविधान आणि कायदे लवचिक पण आहेत, त्यांची भीतियुक्त दरारा पण आहे आणि तितकेच ते मृदू स्वभावाचे पण आहेत. कारण जगातील कोणतेच संविधान आणि कायदा रात्री 3 वाजता देशद्रोह्यासाठी दरवाजे उघडून न्याय निवाडा करते? सांगा ना, कुठला आहे सांगा, आठवून सांगा. अहो इतकंच कशाला, भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे आणि सैनिकांवर दगडफेक करणारे यांना रस्ता चुकलेले तरुण आहेत असं म्हटल्यावर आपलं संविधान गाल्यातल्या गाल्यात हसतं देखील. असो, 26 जानेवारी आली आहे, काही प्लॅन करा की राव. सुट्टीला जोडून काही ट्रिप बीप आयोजित करा की राव, मजा करा. काय ठेवलंय त्या गणतंत्र दिवसात असे विचार करणारे खूप जण आहेत. असो, देव त्यांना सद्बुद्धी देव. जसे संविधानाचे मूलभूत अधिकार आहेत तसेच या यूट्यूबचे पण माझे मूलभूत अधिकार आहेत. ते म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ते अधिकार माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि ज्यांना खरंच भारत महासत्ता व्हावं असं वाटतं त्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देऊन सांगावेसे वाटते, नयन सेज पर सोता स्वप्न, नयन सेज पर सोता स्वप्न, भुजा भुजा लहराए, मन हो चंदन माटी मधुबन, मन हो चंदन माटी मधुबन, मन गणतंत्र हो जाए. मित्रांनो, तुम्हाला ही गणतंत्र दिवसाची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या सर्व व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला नक्की आठवणीने सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना स्वतंत्र भारताच्या 75 वर्षामधील 26 जानेवारी या गणतंत्र दिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.